बातमी आहे भुजबळांसंदर्भात समता परिषदेची भुजबळांच्या बंगल्यावर बैठक होणार आहे। भुजबळांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर ही बैठक होते। या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। समता परिषदेच्या या बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी यांना बोलावण्यात आलेलं आहे। छगन भुजबळ हे देखील काल नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। उमेदवारी मागे घेतल्यानंतर छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आलेले आहेत आणि आता ही समता परिषदेची बैठक होतीये। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, समता परिषदेची बैठक होती आणि छगन भुजबळ यांची उमेदवारी ज्यावेळी त्यांनी मागे घेतली त्यानंतरची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता आहे? खरं तर नाशिकमधून जे उमेदवारी मागे घेतल्यानंतर समता परिषदेची पहिल्यांदाच नाशिकमध्ये बैठक होतोय। खरं तर आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जागेवरती महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावा केल्यानंतर एक तेढ निर्माण झालेला होता आणि या सगळ्या गोष्टीनंतर नाशिकची जे उमेदवारी जाहीर होण्यासाठी विलंब होत होता। खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती भुजबळांनी आपली उमेदवारी नाशिकमधून मागे घेतलं आणि त्यानंतर राज्यातील ज्या ओबीसी संघटनांनी या सगळ्या गोष्टींवरती नाराजी व्यक्त केली होती। कारण दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी फायनल झालेली असताना राज्यातील नेतृत्वांनी हे जे उमेदवारी घोषणा करण्यासाठी जे विलंब केला, एक अशा पद्धतीचा आरोप काही जे ओबीसी संघटनांनी केला आणि त्यानंतर एक नाराजी सुद्धा पसरलेली होती आणि आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच काल हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज भुजबळ फार्मवरती समता परिषदेची बैठक आहे आणि या संपूर्ण बैठकीला जे प्रमुख पदाधिकारी आहेत समता परिषदेच्या त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अगदी 3-4 दिवसांपूर्वीच काही जे ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन भुजबळांना पुन्हा एकदा उमेदवारी करण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहे आणि अशा पद्धतीची मागणी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा करणार असल्याची भूमिका घेतलेली होती आणि तेच मुद्दे आजच्या बैठकीमध्ये चर्चेला जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण समता परिषद एक मोठी संघटना आहे आणि त्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या उमेदवारी संदर्भात हे काही चर्चा होतो का आणि त्या चर्चेनंतर पुन्हा एकदा भुजबळांना नाशिकमधून जे उमेदवारी हे देण्यात यावी अशा पद्धतीची काही मागणी या आजच्या बैठकीमध्ये करण्यात येतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुढच्याही बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे।